तर नमस्कार शेतकऱ्यांनो, नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला आज काय महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे. परंतु नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अंतर्गत जे हप्ते 8वे हप्ते वितरण झाले, ते फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये झाले होते. परंतु आता 9वे हप्ते वितरण देखील असं सांगितलं होतं जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल. त्यानंतर असं सांगितलं गेलं की जुलै महिन्याच्या एंडिंगमध्ये तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अंतर्गत हप्ते वितरण होईल. पण अजून देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अंतर्गत 9वे हप्ते वितरण का नाही जमा झाले? असे सर्वच प्रश्न मी तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. परंतु तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा, महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी लाभ घेतात, तर त्याच शेतकऱ्यांना मी असं सांगतो की नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत जे हप्ते वितरण होणार होतं, ते हप्ते वितरण का रोखवलं गेलं? तर महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी जी योजना आहे, त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला किंवा ह्या कर्जमुक्तीच्या अंतर्गत शासनाने आता 7,000 कोटी रुपयाचा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत जे शेतकरी लाभ घेतात, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 9वे इन्स्टॉलमेंट जमा करण्यात आलेले नाही आहे. हेच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना असं वाटत होतं की पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आम्हाला लाभ येतो, त्यानंतर 15 दिवसात लाभ आम्हाला आला जातो. हा बरोबर आहे शेतकऱ्यांनो. तुम्हाला एकच सांगतो, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तुम्हाला जेव्हा लाभ येतो त्याच्या 15 दिवस आधी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाभ वितरण तुम्हाला तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये इतके झालेले असते. परंतु ह्यावेळी काय झालेले आहे, शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी शेतकऱ्यांची जी योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना 7,000 कोटीची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या निधीची तरतूद केली असल्यामुळे मंत्रिमंडळामध्ये अजून कोणतीही बैठक झालेली नाहीये. फक्त शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत मंत्रिमंडळामध्ये 7,000 कोटी रुपयाची निधीची तरतूद केल्याच्या नंतर एकही मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेली नाहीये. ज्यामध्ये एकच योजना नसून लाडकी बहीण योजना देखील आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी योजना आहे, त्याचबरोबर आणखी भरपूर साऱ्या योजनेच्या अंतर्गत देखील निधीची तरतूद झालेली नाहीये किंवा त्या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वांनाच हप्ते वितरण झालेले नाहीये. तर हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत, त्यांना आता शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रात मंत्रिमंडळामध्ये 7,000 कोटी रुपयाचा निधीची तरतूद केली असल्यामुळे कोणत्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पैसे खात्यावरती येणार नाहीयेत. थोडी प्रतीक्षा करायची आहे. महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत खूपच वेळ झालेला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जायला. परंतु शेतकऱ्यांनो, आता थोडीशी प्रतीक्षा करायची आहे. जेव्हा शेतकरी जे थकीत शेतकरी कर्ज आहेत ते जेव्हा नील होतील, त्यानंतरच तुम्हाला हे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत हप्ते वितरण तुमच्या खात्यावरती केले जाईल. हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. आणि ज्या शेतकऱ्यांचे अजून देखील पीएम किसान योजनेच्या अंतर्गत केवायसी पेंडिंग आहे, त्यांनी देखील अधिकृत संकेतस्थळी जाऊन तुम्हाला केवायसी करणं बंधनकारक आहे. केवायसी लवकरात लवकर जाऊन शेतकऱ्यांना करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अंतर्गत देखील लाभ अडथळा येणार नाहीये. तर बघा, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सांगतो, नमो शेतकरी देखील तुम्हाला हप्ते वितरण होऊन जाईल. आता काही प्रॉब्लेम असल्यामुळे हप्ते वितरण होत नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अंतर्गत केवायसी करणं बंधनकारकच आहे. हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. आणि तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. धन्यवाद.